भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार आहे। 2 महिन्यांनंतर देखील कल्पना खरातचा शोध लागत नाहीये। कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन देखील कोर्टाने फेटाळलेला आहे। भोंदू अशोक खरातला बेड्या ठोकल्यानंतर त्याची पत्नी कल्पना खरात फरार झालेली होती, ती अजूनही फरारच आहे। 2 महिने उलटून गेलेले आहेत तरी देखील कल्पना खरातचा शोध लागत नाहीये। कल्पना खरातनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केलेला होता, मात्र आता तिचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळलेला आहे। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्यापही फरार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। 2 महिने झालेले आहेत तरी देखील तिचा शोध लागत नाहीये। कल्पना खरातनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील दाखल केलेला होता, मात्र तो अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळलेला आहे। 2 महिन्यांनंतर देखील कल्पना खरातचा शोध लागलेला नाहीये। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। योगेश, जवळपास 2 महिने उलटून गेलेले आहेत, अद्यापही कल्पना खरातचा शोध लागत नाहीये। खरे आपण जर बघितलं तर कल्पना खरातला अशोक खरातला अटक केल्यानंतर लगेचच बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तिला अटक करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली, मात्र ती त्यानंतर फरार झाली। ते आजपर्यंत ती फरार आहे। पोलिसांना, SITला आणि शिर्डी ग्रामीण पोलिसांना सुद्धा ती मिळून आलेली नाही। खरं म्हणजे तिच्यावर तोपर्यंत गुन्हा नव्हता। जो पहिला गुन्हा दाखल झाला आहे तिच्यावर स्पष्टपणे तो शिर्डीमध्ये दाखल झालेला आहे। शिर्डीमध्ये जमीन खरेदी प्रकरणामध्ये फसवणूक प्रकरणी त्या कल्पना खरात ही आरोपी आहे, मात्र शिर्डी पोलिसांना सुद्धा कल्पना खरात मिळून आलेली नाही। त्यामुळे कल्पना खरात अगदी सराईत गुन्हेगारप्रमाणे कशा फरार होऊ शकतात असा प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे। कल्पना खरात यांना पाठीशी घातलं जात आहे की त्यांच्या कुटुंबियांना, त्यांचा मुलगा आणि हे सर्वजण फरार आहेत, या सर्वांची कसून चौकशी होणं अपेक्षित असताना सुद्धा ती केली जात नाही। त्यामुळे एकूणच याबद्दल चर्चा रंगल्या आहेत। निश्चितच त्यामुळे आता अटकपूर्व जामीन देखील कोर्टाने फेटाळलेला आहे। धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी।